तलाठी कार्यालयावर आमदारांचा छापा, एजंटगिरीचा पर्दाफाश. तलाठी कार्यालयातील गंभीर प्रकार उघडकीस. संगमनेर शहरातील चावडी येथील तलाठी कार्यालयात शासकीय कामकाजात गंभीर अनियमितता उघडकीस आली असून दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांकडून पैसे उकळले जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र संबंधित महिलेने आमदार अमोल खताळ यांना मोबाईलवर मेसेज केल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष तेथे जाऊन एजंटगिरीचा पर्दाफाश करत वरिष्ठ अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या. चावडी येथील तलाठी कार्यालयात दिव्यांग व वयोवृद्ध नागरिकांना कामासाठी वारंवार हेलपाटे मारायला लावले जात असून ठिकठिकाणी अडवणूक करून पैसे मागितले जातात, अशी आमदार खताळ यांना एका महिलेने व्हॉट्सअपद्वारे माहिती दिली. विशेष म्हणजे या कामकाजात खाजगी व्यक्तींचा सहभाग असल्याचा आरोपही करण्यात आला. या तक्रारीची दखल घेत आमदार खताळ यांनी तात्काळ संबंधित ठिकाणी धाव घेतली. मात्र तेथे पोहोचल्यावर तलाठी व कोतवाल कोणीच हजर नसल्याचे दिसून आले. त्याऐवजी मनसूर शेख हा व्यक्ती तेथे बसून शासकीय कागदपत्रे हाताळत असल्याचे आढळले. यावेळी आतमध्ये उपस्थित असलेल्या आणखीन एका व्यक्तीला विचारणा केली असता मी मनसूर शेख यांचा जावई आहे असं उत्तर देण्यात आलं. यावर आमदारांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत तुम्हाला येथे बसण्याचा अधिकार कोणी दिला असा जाब विचारला. त्यावर तलाठी उपस्थित नसल्याने आम्हीच काम पाहत होतो असे उत्तर देण्यात आले. या गंभीर प्रकारानंतर आमदार खताळ यांनी प्रांत अधिकारी अरुण उंडे व तहसीलदार धीरज मांजरे यांना तात्काळ फोन करून संबंधित तलाट्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. शासकीय कागदपत्रांची पडताळणी खाजगी व्यक्तींमार्फत होणे हा अत्यंत गंभीर आणि बेकायदेशीर प्रकार आहे असं त्यांनी स्पष्ट केलं. सूचना मिळताच प्रशासनाने नायब तहसीलदार भांगरे यांना घटनास्थळी पाठवले. त्यानंतर संबंधित दोघांवर कारवाई करण्यात आली असून त्यांना पुढे त्या ठिकाणी बसू न देण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या प्रकारामुळे महसूल विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींची जाण ठेवणारे आमदार अमोल खताळ पाटील यांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशीलतेची प्रचिती दिली. एका महिलेने केलेल्या साध्या मोबाईल मेसेजची त्यांनी केवळ दखलच घेतली नाही तर त्यामागील वेदना ओळखत तात्काळ प्रत्यक्ष घटनास्थळी धाव घेतली. कोणताही वेळ न दवडता त्यांनी थेट तलाठी कार्यालयात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि सुरू असलेल्या गैरप्रकारांवर तात्काळ कारवाई केली. आजच्या काळात सामान्य माणसाचा आवाज ऐकणारा आणि त्यावर त्वरित कृती करणारा लोकप्रतिनिधी मिळणे दुर्मिळ झाले आहे. अशा परिस्थितीत एका मेसेजवर दिलेला हा प्रतिसाद नागरिकांच्या मनात विश्वास निर्माण करणारा ठरला आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून त्यांच्या या कृतीचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून आपला माणूस अशी भावना अधिक दृढ होताना दिसत आहे. पैसे घ्या किती हे टाकणार काय पुढे बसत नाही आपण म्हणलं कॅमेरा आहे की इथं कधी आला तलाठी कधी आला होता का कडे कोण इथं दुसरे आपले काय म्हणून मित्र इथं आपण तुला ठेवलं का तुला कधीपासून येतं 4 वर्ष आले. तुम्हीच चालवता घ्यायचं गोरगरीब महिलांची अडवणूक फसवणूक करतात. कागदपत्राच्या नावाखाली पैसे गोळा करतात. बंधारे मनसूर संजय गायकवाड तू काय नाव? रेहमान शेख
तू ताबाच घेतला रे सगळा चौडीचा तहसीलदार येतो का नाही हा कोण आहे नाही तहसीलदार कोणाला नाही वाट पाहू का बंद करून टाका हे लॉक लावा चला हो बाहेर लॉक लावा पंचनामा करायचा कोण तहसीलदार बोलला मला तक्रार आली बंद करून टाका हे सगळे घेऊ येत नाही सगळं बंद करा मी तिथे कोण येतोय तुमचं आता इथं संगमनेरची चालू त्यांचा तपास नाही ते इथं नाहीये ते बसत नाही त्यांनी या लोकांच्या ताब्यात दिलंय सगळं त्या ज्येष्ठ महिला घेऊन 50-50 100 रुपये टाकल्याची घेऊन त्यांना दादागिरी मोठ्या उलट्या करून सुद्धा शोकास नाही कारवाई करा हे ना त्याला टिकून मंडळाधिकार नाही दोघांना नाही ना शोकास कारण त्याला डिवूस पाहिजे त्याला जर बसायचं नसेल इथं सगळं झिरो लोकांच्या ताब्यात दिले कुणी नाही माणूस इथं उपलब्ध मी जाणार नाही मी इथंच थांबलोय मी इथंच थांबणार आहे कारण वास्तविक भयंकर आहे कोण नाही तर कोणी राहिलं तुम्ही कशाला गेलो वैद्य कुठे कोण नाही तर सुद्धा बांध नाही घेत पंधरा तू काय करतो रे कोण आहे तू काय कोणत्या पदावर तू काय करतो बाहेर काय कचेरीत गेला होता येऊन चालवतो बसायला मी तुम्ही मला बसायला सगळा ताबा घेतलाय तुम्ही इथं काय चाललंय का इथं काय संगमनेरमध्ये काय म्हटलं आली काय तुला तलाठी बसतो मी कधी असतो तलाठी तुला कचेरीत गेला तो सांगून मोठा पोरा यांनी सांगितलं जेवायला गेले सकाळपासून कधी आलो सकाळपासून आता अर्धच तास झाला गेला टप्पल माल म्हणे टप्पल घेऊन किती वेळ आहे भांगरी जाऊदे सर बुऱ्या पक्कचिरीत गेले साहेबांनी बोलवलं होतं कोणत्या साहेबांनी बोललो होतं सांगतो कोणत्या साहेबांनी बोललो हा सर हा अंदाज साहेब हे लावून घे रे बंद करून घे चल येतो नुसते पैसे गोळा आपण मनसे जावं तुम्ही सगळे बोलवले का जावं बिवय सगळे इथं बसवले का एक सुद्धा नाही दिसणार इथं जर गतवाल सोडून त्याला टिकवून तुझा त्याला बसू नका तुम्ही माझं आहे ना डोकं घरात करून टाकलंय तुम्ही इथं आहे ना काय चालू आहे काय म्हणतो सगळे जावं बिवय सगळे घेऊन आले का तुम्ही हा बंद करायचं पण बसायचं नाही इथं कसं आहे भाऊ काय कसले पैसे गोळा करतात कसले पैसे गोळा करतात आले का मागणी आले का असणार तर नाही मी आज तुमचे मला बघून जायचं चाललंय कोण आहे तुम्ही कधी बसून ऑर्डर कार्ड आणलं काय वाटतं किती पण आहे कसे भरले तुम्ही हे लोक कामं कसे करता तिथे एक आत बसेल होते कामं कसे करता कॅन्डिडेट म्हणजे काय काय नेमकं काय हा
तुम्ही काम होत नाही तुम्हाला तर इथून निघून जाणार. तुमच्याच्याने होत नाही तर इथं थांबू नका. तुम्हाला कोणी अधिकार दिले? शासनाची परवानगी घेतली का तुम्ही? तहसीलदाराची परवानगी आहे का? प्रांतची परवानगी आहे का? परवानगी नसताना तुम्ही बस होतं तुमच्यावरती कारवाई करा. यापूर्वी सुद्धा तहसीलदारने सूचना दिल्या होत्या. तुम्ही का नाही ऐकलं? तुम्ही तहसीलदारापेक्षा मोठे आले का? मग उद्यापासून आज दिवसभर काय कलेक्शन करायचं का? हे आलं का ते भाकरे? तुम्ही काय करता? तुमची जबाबदारी काय आहे? तुम्ही काय करता? तुम्ही झिरो माणसं लोकांनी घेऊन शासनाची प्रतिमा मलिन करून राहिले. मला लोकांचे मेसेज राहिले की अडवणूक होती, पैसे मागितले जातात, त्रास दिला जातो. अंधारे काय तुझे बी ओरड आहे. विधवा विकलांग महिलांकडून पैसे गोळा करून राहिले तुम्ही. विधवा बाईकडून दिव्यांग बांधवांकडून जास्त तुम्ही. अरे बाबा तू आज बसून बाहेर बसलो तुझी सुद्धा ना तू पटवून म्हणले वाटत असेल तुला तुम्ही बी ऑर्डर काढत लागतो. भांगरे तपासणी करा तुम्ही. करा तपासणी करा. चला इथून तपासणी करा. करा ते ड्रायव्हर बोला काय काय तपासणी सगळं बोला काय काय. तुम्ही काय करा हे सगळं मला दाखवा वगैरे बघा हे काय 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 चाललंय काय लोकांना तुम्ही कशाला ते दाखले तुमचे कामं नाही का? लोकांना दाखले ना झिरो माणसं तुम्ही कसे बसू काढा करा टप्पा बाहेर काढा काय काय काढा काय कशाबद्दल पाहिजे. ही जागा कोणाची आहे? जागा कोणाची आहे? हे जे कार्यालय आहे कोणाचं आहे? प्रवीण कुठे? तलाठी ऑफिस. तलाठी कार्यालयामध्ये तुम्ही यांना नेमलं का अधिकृत? आतमध्ये बसू लागतो नेमला का अधिकृत? त्यांनी त्यांचा दावा आणला. इथं परंपरा आहे का? हा बाकीचे काय ते कोणी असले कशाला लागत आहे? काय कशासाठी पाहिजे? मी तुम्हाला माणूस नेमताना मग सांगितलं का संगमनेरात बेरोजगारांची संख्या जास्त आहे तुम्हाला इथं बसून तुम्ही 40 वर्षापासून बसतो म्हणजे काय तो काय बाद झाला का? 40 वर्षापासून बसतो म्हणजे काही तुम्ही बसवणार का? बसतो करा यांचा यांच्या टायमिंगमध्ये इथं काय झालंय पैसे गोळा होता. हे काय हे कोण बसतो आतमध्ये? कोण आतमध्ये चप्पल काय हे आतमध्ये कोणाचं आहे? तलाठी पुढे हे कोणाचं आहे? कोण बसतं इथं? हे एक मिनिट शिक्के मारलेले आहेत. हे घ्या हे घ्या शिक्के मारलेले काय काय उद्योग करता तलाठी तलाठ्यावरती कारवाई करा. पण वेळ नाही त्याला पैसे तिकडे जमिनीचे पैसे गोळा करायला वेळ आहे. हा हे काय कोणाचं आहे? रमेश कोण रमेश? ठीक आहे ते चहाचं राहून दे. चहाचं तुझं काय सामान आहे का? काय ठीक आहे. हे काय हे जे चाललंय ना हे जे तुम्ही इथं परस्पर ताबा घेतलाय अख्ख्या चावडीचा ताबा घेतलाय वरती कारवाई करा. तलाट्यावरती कारवाई करायची. हे मला परत तिथे बसले दुसऱ्याने हे बसवून टाका आजच्या तुम्हाला माणसं बसवायचे अधिकृत तहसीलदारातून हे माणसं हे करा ते बसवा. मनसूर बसला मनसूरने त्याचा जावई आणला उद्या त्याचे अजून पाहुणे रावले आणि हे काय धर्मशाळा आहे हा कारवाई करा. याचा भांगरे साहेब याचा अहवाल मला पाहिजे. हा उद्या सकाळपर्यंत काय कारवाई केली तुम्ही मला अहवाल पाहिजे.
महासत्ता न्यूज संगमनेर.